नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख यांनी लिहिलेला पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण तत्वविवेक या भागातला पुढचा श्लोक म्हणजे 33व्या श्लोकापासून वाचायला घेतो आहोत. श्लोक अन्वय वाचत नाही आहे, अर्थ वाचते आहे, त्यामुळे सलग ऐकायला सोपं जातं. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय असे 5 कोश आहेत. त्या कोशांनी झाकलेला जीव स्वतःच्या स्वरूपाचे विस्मरण झाल्याने संसार बंधनात सापडतो. कोशांची कल्पना वैज्ञानिक नसून आध्यात्मिक आहे. एकाच्या आत एक अशा 5 कोशांची कल्पना उपनिषदकारांनी साधकांच्या सोयीसाठी बसवली आहे. स्पष्ट दिसणाऱ्या शरीराला अन्नमय कोश म्हटले असून कधीच प्रत्यक्ष अनुभवाला न येणाऱ्या गाढ झोपेला आनंदमय कोश असे नाव दिले आहे. अन्नमयापासून पुढील 4 कोश अधिकाधिक अस्पष्ट व सूक्ष्म असल्याने ते आत आत आहेत असे म्हटले आहे. त्यातील प्रत्येक कोशात रमणाऱ्याला कृतार्थतेची विस्मृती होते व त्यामुळे त्याला अनिवार्यतेने संसार चक्रात म्हणजे संस्कृतीचा प्रवाह सापडून द्वंद्वमय जीवन जगावे लागते. आता विस्मृतीचे प्रकार बघा. 1. गर्भोपनिषदामध्ये गर्भाशयात असलेला जीव सोहम म्हणतो असे म्हटले असून जन्माला येताच तो कहम म्हणजे क्या क्या नवजाताचे रडणे असे ओरडू लागतो. येथे स्वरूपाचे विस्मरण आहे. 2. गेल्या जन्मात भोगलेल्या सुखदुःखाचे विस्मरण होऊन नव्या उमेदीने ती भोगण्यास तयार होतो. 3. ज्याचा अनुभव नाही त्याची विस्मृती शक्य नाही, कारण त्याची स्मृती होणे शक्य नाही. जीव जन्माला येताना त्याच्या होणाऱ्या हालांचे वर्णन समर्थांनी स्वगुण परीक्षा ह्या दशकात केले आहे. या हाल अपेष्टांच्या अनुभूतीची स्मृती राहायला पाहिजे, परंतु ते हालही चालू जन्मातच जीव विसरतो. अनेक जन्मात भोगलेले हे हाल अनुभवूनही त्याची विस्मृती होते. त्यामुळे अनुभव असेल तर स्मृती होतेच हेही बरोबर नाही. 4. भोवताली मरणारी माणसे सतत पाहिली की मरणाची भीती वाटते. जन्माला आल्याशिवाय मरण नाही म्हणून पुन्हा जन्माला येऊ नये हे शेकडो वेळेला ऐकलेले असते, पण त्याचीही विस्मृती होते. मुक्तीत कृतार्थता आहे हे कळूनही विस्मृती होते. आता अन्नमय व प्राणमय कोश. पंचीकरण होऊन जन्माला आलेल्या स्थूल देहाला अन्नमय कोश म्हणतात व सूक्ष्म देहातील कर्मेंद्रिये व रजोगुणप्रधान प्राण मिळून प्राणमय कोश तयार होतो. 3 देह व 5 कोश अशी दोन्ही प्रकारे मांडणी शास्त्रात आहे. संख्या व नावे वेगळी असली तरी त्यांचे स्वरूप एकच आहे. स्थूल सूक्ष्म कारण असे 3 देह आहेत. स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश. 2 सूक्ष्म देह म्हणजे प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोश. 3 कारण देह म्हणजे आनंदमय कोश. प्राणमय कोशाला क्रियाशक्ती असे शक्तिवाचक नाव आहे. मनोमय व विज्ञानमय कोश. विकल्प करणारे मन अधिक सत्वगुणांची ज्ञानेंद्रिये बरोबर मनोमय कोश. निश्चय करणारी बुद्धी अधिक सत्वगुणाची ज्ञानेंद्रिये बरोबर विज्ञानमय कोश. श्री ज्ञानेश्वरीमध्ये मनाला जे रजोगुणांचे खांदी तरळत असे म्हटले आहे. बुद्धीला जे तेजतत्वाची आदी असे म्हटले आहे. मन व बुद्धीची कार्ये वेगवेगळी असल्याने त्यांचे 2 कोश मानले आहेत. या साभास कोशांना जीव किंवा भोक्ता असे म्हणतात. आता आनंदमय कोश. कारण देहात असणारा सत्वगुण आणि मोदादी 3 वृत्ती मिळून आनंदमय कोश होतो. आत्मा त्या कोशाशी तद्रूप होतो म्हणजे तन्मय होतो. मोदादी 3 वृत्ती कोणत्या? 1 प्रिय, हवा तो विषय दिसणे. 2 मोद, हवा तो विषय मिळणे. 3 प्रमोद, हवा तो विषय भोगणे. ह्या क्रमाने जागृती स्वप्नात आनंद मिळतो, पण सुषुप्तीच्या आनंदाला विषयच नसल्याने असा क्रमही नसतो. तेथे अव्यक्त निर्भेळ आनंद असतो. जीवात्मा पंचकोशातून सोडवला की ब्रह्म होतो. अन्वय व व्यतिरेक यांच्या साहाय्याने 5ही कोशांचे पृथक्करण करून प्रत्येक आत्म्याला त्या कोशाहून बुद्धीच्या साहाय्याने वेगळा केला असता साधक ब्रह्म होतो. येथे वेदांत तत्वज्ञानाने परिपक्व झालेल्या बुद्धीचे काम आहे.
व्यक्तीने 5 कोशांचा नीट विचार करून ते कोश आत्मरूप नसून आत्मप्रकाश्य व म्हणून मिथ्या आहेत असे लक्षात घेऊन त्यांना दूर सारले असता ब्रह्मानुभव होतो. आता स्थूल देहाचा व्यतिरेक. स्वप्नावस्थेत स्थूल देहाची जाणीव नसते, पण आत्मभान म्हणजे ज्ञान असते. हा आत्म्याचा त्या अवस्थेतील अन्वय आहे. आत्म्याचे भान असताना समष्टी स्थूल देहाचे भान नसते. हा स्थूल देहाचा व्यतिरेक आहे. स्वप्नावस्थेत स्थूल देहाचे भान नसते. एका अवस्थेत दुसरी अवस्था नसणे हा त्या अवस्थेचा व्यतिरेक आहे. एका वेळी एकच अवस्था असते, दुसऱ्या दोन्ही अवस्थांचा तिथे व्यतिरेक असतो, पण आत्म्याची जाणीव मात्र प्रत्येक अवस्थेमध्ये तशीच असते. या ज्ञानात कधीच फरक होत नाही. हा आत्म्याचा प्रत्येक अवस्थेतील अन्वय आहे. सूक्ष्म शरीराचा व्यतिरेक. गाढ झोप या जीवाच्या तिसऱ्या अवस्थेत म्हणजे प्राज्ञ सूक्ष्म शरीराची मन बुद्धी इत्यादीची जाणीव नसते, पण आत्मभान असते. हा आत्म्याचा ह्या अवस्थेतील अन्वय आहे. आत्म्याचे भान असताना सूक्ष्म शरीराचे भान नसते. हा सूक्ष्म शरीराचा व्यतिरेक आहे. तीनही शरीरांचा आत्मस्वरूपात व्यतिरेक असतो असे सांगितले आहे, पण व्यापक आत्म्याचा त्याच्यात अन्वय असतो. तीनही शरीरे अध्यस्थ असून आत्मा अधिष्ठान आहे असा विचार करावा. आत्मभान हवे असेल तर स्थूल सूक्ष्म कारण शरीराचे अनावश्यक अनुसंधान सोडले पाहिजे. नेहमीच्या भाषेत बोलायचे तर देह तादात्म्य सोडून आत्मानुसंधानात राहावे. आत्मा तीनही शरीराच्या अतीत म्हणजे शरीराचा व्यतिरेक असून त्यांना तो व्यापूनही राहतो, म्हणजे आत्म्याचा अन्वय. लिंग शरीराच्या विवेकाचा परिणाम. लिंग शरीराच्या पृथक्करणाने प्राणमय, विज्ञानमय व मनोमय असे 3 कोश आत्म्याहून वेगळे आहेत हे लक्षात येते. वास्तविक एकाच सूक्ष्म देहात समाविष्ट असलेले हे 3 कोश त्यांच्या तम, सत्व आणि रज या गुणांमुळे वेगळे केले. वर वर्णन केल्याप्रमाणे प्राणमय, विज्ञानमय व मनोमय असे 3 कोश एकाच सूक्ष्म नावाच्या देहाचे घटक आहेत, पण त्यांची उत्पत्ती त्रिगुणाच्या वेगवेगळ्या प्रमाणात झालेल्या मिश्रणातून झालेली असल्याने ते वेगळे केले आहेत. कारण शरीराचा विवेक. समाधी अवस्थेत गाढ झोपेचा अनुभव असतो व केवळ आत्मभान असते. तो आत्म्याचा त्या अवस्थेतील अन्वय होय. उलट आत्म्याचे भान असताना सुषुप्तीचा अनुभव नसणे हा सुषुप्तीचा आत्म्यातील व्यतिरेक होय. प्रकाशक आत्मस्वरूपाचा 5ही कोशात अन्वय असून प्रकाश्य अशा 5ही कोशांचा आत्मस्वरूपात व्यतिरेक आहे. कोश विवेचनाने होणारे ब्रह्मज्ञान. जशी मुंजा नावाच्या गवतातून त्याच्या आतील नाजूक काडी युक्तीने बाहेर काढतात, तशी 3 देहातून मोठ्या युक्तीने आत्म्याची सोडवण केलेला जीवात्मा ब्रह्मच होतो. मुंजा नावाच्या गवताच्या पात्यांच्या आवरणात नाजूक व तजेलदार काडी असते. आवरण हलकेच काढले तर ती काडी एकसंध हातात येते. त्याप्रमाणे 3 देह किंवा 5 कोशातून अन्वय व्यतिरेकाच्या सूक्ष्म विचाराने ते कोश बाजूला सारले की आत्मा अनुभवाला येतो. जे युक्तीने सांगितले तेच आता महावाक्याने सांगतात. आत्तापर्यंत जीव म्हणजे अपर व ब्रह्म म्हणजे पर यांचे ऐक्य युक्तीने करणे शक्य आहे असे सांगितले. आता तेच ऐक्य श्रुतीतील तत्त्वमसी महावाक्याची भागत्याग लक्षणा करून सांगायचे आहे. जीवाच्या 3 अवस्था, 3 देह किंवा 5 कोश, अन्वय व्यतिरेक इत्यादी युक्त्या वापरून जीव ब्रह्मच आहे असे सिद्ध केले. या सिद्धीला बळकटी येण्यासाठी आता तत्त्वमसी या प्रसिद्ध महावाक्याचा आधार घेतला आहे. एखादे वाक्य व्यवहाराशी जुळत नसेल तर लक्षणावरून त्याचा अर्थ जुळवून घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, न्यायालयात काळ्या कोटांची गर्दी झाली होती हे वाक्य त्याच्या सरळ अर्थानुसार व्यवहाराशी जुळत नाही, कारण काळे कोट स्वतःहून न्यायालयात जाणे शक्य नाही. अशा वेळी काळे कोट याचा काळे कोट घालणारे वकील असा अर्थ जुळवून घ्यावा लागतो. असा अर्थ जुळवून घेण्याच्या पद्धतीला लक्षणा असे म्हणतात. वाक्याच्या काही भागाचा त्याग करून काही भाग स्वीकारणे याला भागत्याग असे म्हणतात. महावाक्याचा पदशः अभ्यास आता करायचा आहे. तत्त्वमसीतील तत्पदाचा वाच्य अर्थ. जे ब्रह्म तमप्रधान प्रकृतीचा स्वीकार करून जगाचे उपादान कारण बनते,
व शुद्ध सत्वप्रधान प्रकृतीला स्वतःची उपाधी करून जगाचे निमित्त कारण होते, या ब्रह्माला महावाक्यात तत् म्हणतात. हा भाग शास्त्राची जुळत असल्याने हा तत्पदाचा वाच्यार्थ आहे. वर सांगितलेल्या पद्धतीने जगताच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण पुढे केले आहे. तत्त्वमसीतील त्वम पदाचा वाच्यार्थ. तेच ब्रह्म जेव्हा काम व कर्मे यांनी दूषित होऊन मलिन सत्वप्रधान प्रकृतीचा स्वीकार करते, तेव्हा त्याला त्वम असे म्हणतात. जीवांच्या वासना व त्यांची शुभाशुभ कर्मे यांनी ब्रह्माची सत्व उपाधी मलिन होते. ब्रह्म मायोपाधिक झाले की ईश्वर व अविद्योपाधिक झाले की जीव होते. संविद स्पंदर सस्यैव दैवकर्म नरादयः. संविद ही कल्पित शक्तिरूपाने असे वसिष्ठ वचन आहे. यावरून संविद ही नरादी प्राणी व त्यांचे देव आणि त्यानुसार कर्म ह्याहून वेगळी नसून त्यांच्यासह व त्यांच्याशी एकरूप आहे असे कळते. त्वम व तत् यांचे लक्षणेने ऐक्य. तिन्ही ठिकाणच्या विरुद्ध स्वभावाच्या प्रकृतीच्या भागाचा त्याग करून भेदशून्य सच्चिदानंद ब्रह्म महावाक्याने सांगितले जाते. ब्रह्म हे तमप्रधान प्रकृतीने जगाचे उपादान कारण होते. शुद्ध सत्वप्रधान प्रकृतीने म्हणजे ईश्वर जगाचे निमित्त कारण होते व त्याची मायारूप प्रकृती ही तिन्ही गुणांचे कारण आहे. या तिन्ही प्रकृती परस्पराहून वेगळ्या आहेत. त्यातील वेगळेपणाच्या भागाचा त्याग केला असता त्यांना अधिष्ठान असणारे शुद्ध ब्रह्म उरते व महावाक्याचा जीवच ब्रह्म आहे असा अखंड अर्थबोध होतो. या बोधक वृत्तीला भागत्याग लक्षणा म्हणतात. आता भागत्याग लक्षणेचे आणखी स्पष्टीकरण. तो हा देवदत्त इत्यादी वाक्यात तो तत् असून हा इदम आहे व त्याचा विरोध आहे. त्यातील काही भागाचा त्याग केला असता त्यांचा एकच आश्रय दाखवला जातो. त्याचप्रमाणे जीव व ईश्वर यांच्या अविद्या व माया ह्या उपाधींचा त्याग केला असता भेदरहित सच्चिदानंत व अतिसूक्ष्म ब्रह्माच्या लक्षणेने बोध होतो. शस्त्रक्रिया करताना वेगळ्या जागेत वेगळ्या पोशाखात व विशिष्ट वेळी पाहिलेले डॉक्टर जेव्हा गाडी चालवताना रस्त्यावर वेगळ्याच पोशाखात व आत्ताचे वेळी दिसतात, तेव्हा तेच हे डॉक्टर अशी प्रत्यभिज्ञा होते. त्यांची कृती, स्थळ, पोशाख व काळ यांना धरून असलेल्या त्यांच्यातील परस्पर विरोधी भागांचा त्याग केला असता एकाच व्यक्तीचा बोध होतो. त्याचप्रमाणे ईश्वराची माया ही उपाधी व जीवाची अविद्या ही उपाधी, या उपाधीचा त्याग केला असता एकाच चैतन्याचा बोध होतो. येथे विरोधी भागाचा त्याग करून अखंडार्थ स्वीकारला आहे, म्हणून त्याला भागत्याग लक्षणा किंवा जहद जहल्ल लक्षणा असे म्हणतात. आत्ताच दिलेले वकिलांचे उदाहरण अजहत लक्षणेचे आहे. त्यात कोटाचा काळेपणा व कोट चालत येऊन गर्दी करीत नाहीत, तर तो घालणारे वकील चालतात. म्हणून वाक्यातील कोट ह्या भागाचा त्याग न करता कोटाशी संबंधित वकिलाचा स्वीकार केला. या लक्षणेत मूळ वाक्यार्थ न सोडता व्यवहारात अर्थ जुळवून घेण्यासाठी त्या व्याख्यार्थ्याशी संबंधित शब्दांची भर घालतात. रेल्वे पुण्यावरून जाते ह्या वाक्यात वाच्यार्थ पुणे असला तरी लक्षार्थ रेल्वे स्टेशन आहे, कारण पुणे शहरावरून विमानाप्रमाणे रेल्वे जाणे शक्य नाही. येथे पुण्यावरून या शब्दाचा रेल्वे स्टेशन असा अर्थ केला की तो जुळतो. हीच जहत लक्षणा होय. येथे वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करून त्याच्याशी संबंधित जुळणारा अर्थ स्वीकारावा लागतो. महावाक्याच्या अखंडार्थाचा बोध होण्यासाठी वापरायच्या भागत्याग किंवा जहत अजहत लक्षणेत विरुद्ध जाणाऱ्या भागांचा त्याग करून अनुकूलाचा स्वीकार करायचा असतो. यात त्यागही आहे म्हणजे जहत व स्वीकारही आहे म्हणजे अजहत. माया व अविद्या या एका अधिकरणातील म्हणजे गटातील आधारस्थानावर असून दोन्हींनी विशिष्ट झालेले चैतन्य एका अधिकरणातील म्हणजे गटातील आहे. त्वमपद लक्ष्य चैतन्य व तत्पद लक्ष्य चैतन्य हे समान अधिकरणातील म्हणजे समान गटातील आहेत. माया व अविद्या भ्रामक असून ईश्वर व जीव या जड चैतन्याची भ्रामक युती आहे आणि लक्ष्य असलेले चैतन्य सत्य आहे. तत्वाचा विवेक करण्याचा अभ्यास. अशा रीतीने महावाक्याच्या अर्थाचे चिंतन करणे हे श्रवण
व युक्तीने केलेला अर्थ बरोबर आहे असे चिंतन करणे हेच मनन होय. आत्मा अरेवा श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यो ही श्रुतीची आज्ञा पाळून कृतार्थ होण्यासाठी श्रवणाधिकाचे स्वरूप सांगतात. महावाक्यातून सांगितलेल्या वेदांताच्या तात्पर्याविषयी निर्णय करणे ह्याला श्रवण म्हणतात. म्हणजेच जीव हा ब्रह्मच आहे असा निश्चय झाला की श्रवण पूर्ण झाले. हे श्रवण शास्त्र परंपरेतून आलेले असावे, मनमानी नसावे. तात्पर्याविषयी साधक बाधक विचार करून श्रवणाला बळकटी आणणे हे मनन होय. उपनिषदात श्रवण, ब्रह्मसूत्रात मनन व भगवद्गीतेत निदिध्यासन सांगितले आहे असे सामान्यतः म्हणता येते. श्रवण व मननाने निश्चित झालेल्या तात्पर्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती एकाग्र करणे यालाच निदिध्यासन म्हणतात. ज्याविषयी जराही शंका नाही तो विषय बुद्धीत स्थिर करून अन्य वृत्तींना शांत करून त्याच्याच अनुसंधानात राहावे. उदाहरणार्थ, सोहमचा परिपूर्ण निर्णय झाल्यावर सोहम वृत्ती सतत सांभाळणे, जगन्मिथ्यात्वाच्या झालेल्या निश्चयाशी सुसंगत जीवन जगणे हेच निदिध्यासनाचे स्वरूप आहे. निदिध्यासनाला परिपक्वता येणे म्हणजे समाधी. जेव्हा चित्तवृत्ती क्रमाने ध्याता म्हणजे स्वतः व ध्यान म्हणजे निदिध्यासनाची क्रिया यांना सोडून शांत तेवणाऱ्या दिव्याप्रमाणे केवळ ध्येयरूप होऊन राहते तेव्हा त्याला समाधी म्हणतात. अष्टांग योगाचा समाधी व हा समाधी यात फरक आहे. चित्तवृत्तीचा निरोध हे साधन अष्टांग योगात असून ज्ञानसमाधीत जीव व ब्रह्मैक्याचा विचाराची परिपक्वता हे साधन आहे. अष्टांगाचा समाधी पातंजल योगदर्शनानुसारी आहे. ज्ञानसमाधी हा प्रस्थानत्रयीला अनुसरून लाभणार आहे. सोहमभाव शांतपणे टिकून राहून त्यातील अहम निवृत्त होऊन केवळ तत्वरूप सहा शिल्लक राहणे हे ज्ञानसमाधीचे स्वरूप आहे. ज्ञानसमाधी वस्तुतंत्र असून अन्य साधने कर्तृतंत्र आहेत. म्हणजे अहम निवृत्त झाल्यावर सहाशी एकरूपता येणे न येणे हे साधकाच्या हातात नसते, ते सहजच होते. पण अन्य साधने करायची की नाही हे साधकांच्या हातात असते, म्हणून ती कर्तृतंत्र आहेत. वस्तुतंत्र म्हणजे ज्ञेय वस्तूवर अवलंबून असलेले. उदाहरणार्थ आत्मा. ज्ञानरूप असलेल्या नित्यसिद्ध आत्म्याचे ज्ञान कृतीवर अवलंबून नाही. ज्ञानासाठी कृती नाही. श्री ज्ञानदेव म्हणतात, येथ अविद्यानाशू हे स्थळ तेणे मोक्षोपादन फळ या दोहो केवळ साधन ज्ञान. कर्तृतंत्र म्हणजे कर्त्यावर अवलंबून असलेले. उदाहरणार्थ कर्म, उपासना ही करायची की नाही हे साधकाच्या इच्छेवर अवलंबून आहे. व्युत्थानानंतर समाधीच्या अनुभवाची स्मृती होते. केवळ आत्मस्वरूपाशी तदाकार झालेल्या बुद्धिवृत्तीचा प्रत्यक्ष समाधीखाली अनुभव येत नसला तरी समाधीतून उत्थान झाल्यावर मी एवढा वेळ समाधी सुखात होतो अशी आठवण राहते. त्यावरून समाधी लागला होता असे कळते. ध्याता क्रमाने स्वतःसह ध्यानाभ्यासाला ध्येयात विलीन करतो. तो ध्येयरूप होऊन राहतो. या अवस्थेत त्रिपुटी नसल्याने मी समाधीस्थ आहे असा अनुभव कधीच येत नाही. जाणीवेत असणारी बुद्धिवृत्ती नाहीशी झाल्याने सुषुप्तीप्रमाणे स्वतःसह जगताचे भान नाहीसे होते. पण यथासमय समाधीतून बाहेर आल्यावर समाधी सुखाचे स्मरण होते. ज्या अर्थी असे स्मरण आहे त्या अर्थी अनुभव आलेला असला पाहिजे. म्हणून सूक्ष्म व अज्ञात अशी अंतःकरण वृत्ती त्या काळी जागी असली पाहिजे असे मानावे लागते. प्रयत्न वाचून ही वृत्ती कशी तयार होते? प्रत्यक्ष समाधी काळाच्या आधी सतत ती अवस्था जपण्याचा केलेला अभ्यास व शुद्ध पुण्य यांच्या साहाय्याने ती वृत्ती तयार होते. हा विषय केवळ हा अनुभव घेतलेल्यांच्या सांगण्यावरूनच समजतो. शास्त्राची स्पष्टीकरणे येथे अपुरी पडतात. समाधी साधण्यासाठी केलेल्या सततच्या प्रयत्नांच्या संस्कारामुळे प्रत्यक्ष समाधीतही त्या प्रयत्नांचा शेष समाधीस्थानाला न कळत राहतो. सात्विक व निष्काम जीवनाच्या पुण्याईची त्याला जोड मिळते. या समाधीचे गीतेतील वर्णन जराही वारा नसलेल्या ठिकाणी शांतपणे तेवणाऱ्या दीपाचे उदाहरण देऊन भगवंताने अर्जुनाला हा निर्विकल्प समाधी अनेक प्रकारे सांगितला आहे. घरातील कोपरा किंवा वारा नसलेली जागा ही शांत अंतःकरण वृत्तीची प्रतीके आहेत. दिवा फडफडण्याचे एकही कारण नसेल तर ज्योत शांत राहते. तसा साधक आतील व बाहेरील उपाधी टाकून शांत झाला असेल
तरच आत्मज्योती शांतपणे तेवत राहते. ही वास्तविक अखंड शांतच आहे, पण अंतःकरणाच्या खळबळीमुळे तो अनुभव येत नाही. समाधीचे दुय्यम फळ काय? जीवाने अनादिकाळापासून या संसारात केलेली व त्यामुळे साठलेली कोट्यावधी कर्मे म्हणजे संचित समाधीने नष्ट होतात व शुद्ध धर्म वाढीला लागतो. समाधी परिपूर्ण अवस्थेला गेलेल्या जीवनमुक्ताचे संचित ब्रह्मरूप होते. त्याला क्रियमाण कर्माचा लेप लागत नाही. त्याचे प्रारब्ध साक्षीत्वाने भोगून देहाबरोबर संपते. त्याची अवस्था पाहून व त्याच्या उपदेशाने समाजात शुद्ध धर्म वाढीला लागतो. हे सर्व गौण फळ आहे. सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. समर्थ रामदास स्वामी. हा त्याचा मुख्य धर्म आहे. या सुखरूप शुद्ध धर्माचा त्या मुक्तावर मेघरूपाने जणू वर्षाव होतो, हे मुख्य फळ आहे. धर्ममेघाचे स्वरूप. ज्या अर्थी हा समाधी धर्मरूप अशा हजारो अमृतधरांचा वर्षाव करतो, त्या अर्थी ब्रह्माचा साक्षात्कार झालेले आत्मज्ञ समाधीला धर्ममेध म्हणतात. स्वरूपी राहण्याच्या मुख्य धर्माचा अलोट आनंद सुचवण्यासाठी येथे बरसणाऱ्या मेघांचा सुंदर दृष्टांत दिलेला आहे. आत्मसाक्षात्कार झालेल्या श्रेष्ठ ज्ञानयोग्यांची ही अवस्था आहे, तोच समाधी आहे. समाधीचे अत्यंत श्रेष्ठ फळ काय आहे? या समाधीच्या अनुभवाने सर्व वासना संपूर्णपणे नष्ट झाल्या असता पुण्य व पाप यांचा सर्व संग्रह सर्वथा धुतला जाऊन संचित कर्माचे समूळ उच्चाटन होते. त्यावेळी तत्वमसीसारखे वाक्य प्रथम परोक्ष व नंतर अपरोक्ष अनुभवरूप ज्ञान निश्चंकपणे उत्पन्न करून देते. अशा प्रकारे ते ज्ञान तळहातावर आवळा ठेवल्याप्रमाणे अपरोक्ष ज्ञान निर्माण करते. सुखासाठी विषयांची इच्छा, विषय जगत असल्याने जगावर सत्यत्व बुद्धी व प्रेम, मी व माझेचा ध्यास, पुण्य नसल्याने शास्त्रावर असलेली अश्रद्धा, देहतादात्म्य, सकाम उपासना, अशास्त्रीय साधने व कृतार्थतेच्या विपरीत कल्पना इत्यादी सर्व गोष्टींना ज्ञानाचे प्रतिबंध म्हणतात. यांचा नाश करण्यात पुरुषार्थ आहे. हे परोक्ष ज्ञानाने साधते. श्री गुरुमुखातून आलेल्या महावाक्य श्रवणाने अधिकार संपन्न शिष्याला दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष आत्मज्ञान होते. श्री गुरुपासून लाभलेले अध्यात्मशास्त्राचे शब्दज्ञान व त्याने झालेल्या परोक्ष ब्रह्मज्ञानाने बुद्धिपुरस्पर केलेला पापाचा अग्नीप्रमाणे नाश होतो. जो शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदी सदा डुल्लतू शिष्य प्रबोधनी समर्थू यथा उचितू निज भावे. एकनाथी भागवत. अशा श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ व दयाळू श्री गुरूंकडून परोक्ष ज्ञान घ्यावे. श्री गुरुमुखातून शास्त्रश्रवण व महावाक्यश्रवण झाले असले पाहिजे. अपरोक्ष ज्ञानाचे फळ. वेदांत वाक्यांनी होणारे व गुरुमुखातून यथार्थ श्रवण झालेल्या परोक्ष ज्ञानाचे अपरोक्ष झाल्यावर ते ज्ञान संसार चक्राच्या अज्ञानरूप अंधाराला प्रखर सूर्यासारखे होते. श्रुती स्मृतीच्या चिंतनाने तसेच गुरुमुखातून श्रवण झालेल्या महावाक्याच्या निधिध्यासनाने आत्मस्वरूपाचे संशय व विपर्यास नसलेले असे प्रत्यक्ष ज्ञान होते. जन्ममरणाचे चक्र गळून पडते. अज्ञान जर अंधार असेल तर हे ज्ञान त्याला हटवणारा सूर्य आहे. मध्यान्हीचा प्रखर सूर्य आहे. तो प्रकाशताच मग अंधार जाण्यास वेळ लागत नाही. या प्रकरणाच्या अभ्यासाचे फळ. याप्रमाणे साधकाने तत्वाचा विवेक करून त्याच्या ठिकाणी श्री गुरु व सत्शास्त्राने सांगितल्याप्रमाणे मन स्थिर केले असता त्याच्या संसारबंधाचा पूर्ण नाश होऊन तो परमपदाला प्राप्त होतो. तत्व म्हणजे तेपणा. तेपणाचा म्हणजे स्वरूपाचा विवेक करावा. रूप दृश्य असते व स्वरूप अदृश्य असते. उदाहरणार्थ देह हे रूप असून त्यात व्यापून राहणारा आत्मा हे स्वरूप आहे. देहादी अनात्म वस्तू व चेतन आत्मवस्तू यातून अनात्म वस्तू विचाराने वगळणे, समाधीत त्या वगळल्या गेल्याचा अनुभव घेणे, समाधीतून व्युत्थान झाल्यावर अनात्म वस्तू भासत राहिल्या तरी त्यांचा बाध करणे, अशा परिपूर्ण विवेकाने आनंदरूप आत्म्याच्या सहज अनुसंधानात्मक अनुभवात राहणे हे तत्वविवेकाचे फळ आहे. जेव्हा जेव्हा अनात्म वस्तू सत्य वाटल्याने त्यासंबंधी अनुकूल प्रतिकूल विचार निर्माण होतील व रागद्वेषादी द्वंद्वाचा अनुभव येईल तेव्हा तेव्हा त्याच वेळी वेदांत विचाराने अनात्म वस्तूच्या मिथ्यत्वाचा पुन्हा पुन्हा निर्णय करावा. वेदांत विचार हा उपनिषदे, भगवद्गीता, संत वाङ्मय
व श्री गुरूंचा उपदेश यांना अनुसरणारा असावा. भगवान शंकराचार्य, आनंदगिरी इत्यादी महात्म्यांचा जन्मच प्रस्थानत्रयी सांगण्यासाठी असल्याने त्यांच्या भाष्यानुसारच वाटचाल करावी. शैली, भाषा, दृष्टांत इत्यादिकात कालमानानुसार बदल झाले तरी केवलाद्वैत मताचा गाभा जसा आहे तसाच राहायला पाहिजे. मतमतांतरांच्या व नव्याने उदयाला येणाऱ्या संप्रदायांच्या गलबल्यात सापडून प्रामाणिक साधनेने स्वतःच्या गोंधळात भर घालून घेऊ नये. जग, जीव, ईश्वर व ब्रह्म हे विवेकाचे मुख्य विषय आहेत. विवेक, वैराग्य, समाधी 6, मुमुक्षत्व व तत्वम पदार्थ संशोधन यांच्या भोवतीच अध्यात्मशास्त्राचा विचार गुंफलेला असला पाहिजे. हा शुद्ध परमार्थ होय. शुद्ध व अशुद्ध परमार्थाचाही विवेक करावा. इथे तत्वविवेक 1 हे प्रकरण संपलं. हरिओम तत्सत.